आपल्या स्पीड बोट आहे ना आपली. हा आमची स्पीड बोट आहे. एवढं चांगला स्पॉट सोडून आम्ही गेलो जिथे लॉन्च लागतात तिथे. आणि हा बघा आणि सनसेट बघा. तुम्हाला सनसेट पॉइंट दाखवतो. हा बघा वाव, समुद्राचा आमचा सनसेट पॉइंट. तर आता आम्ही फोटोशूट करायला इथे आलो आणि आमचं अर्ध फोटोशूट झालं, अर्ध फोटोशूट नाही झालं कारण सनसेट हा बघा डूबलाय, थोडासा नॉर्मली दिसतोय. आणि आमचा पोरगा बघा. आणि हा बघा आमचा काय आहे, काही फरक नाही पडत. धाव 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 धाव. हा बघा इन्शुरन्स एजंट साईडलाच बसलाय. कृपया संपर्क साधा. हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आमची सुंदर दुसरी सुंदर सकाळ मस्त झालेली आहे. आणि आज आमच्या बरोबर हा बघा तिसरा माणूस आहे, महात्मा गांधी. हे बघा कसे मागे उभे आहेत. हा बऱ्याच दिवसा म्हणजे जेव्हापासून गाडी घेतली तेव्हापासून बोलतोय की आपण एक दिवस जाऊया, फोटोशूटला जाऊया, फोटोशूटला जाऊया. कुठे? मला पण आत्ताच आठवलं, तर मांडव्याला. कधीपासून बोललेले बरोबर. तर आम्ही आज आलो आहोत गावी आणि एक दिवस रेस्ट केला, म्हणजे आज नाही गेलो, म्हटलं आज थांबूया. माणूस पण आपला बोलतोय की चला फोटोशूटला. तर आज निघालो. संध्याकाळ झाली, 4 वाजले. एवढे दिवस मी बिल्डिंगच्या मागचा सनसेट दाखवला, डोंगराच्या मागचा दाखवला. आज तुम्हाला आमच्या शेतातला पण सनसेट दाखवलेला आहे. हा, आणि आज तुम्हाला मी समुद्राच्या इथला सनसेट पॉईंट दाखवतो. ते ह्याच्यामुळे शक्य होतं कारण हा मागे लागला की चला फोटोशूटला. बघा कसा गॉगल विकल लावून एकदम हिरा वाटते, हिरा. खतरनाक. शर्ट पॅन्टला खिसे नाही पण त्याच्या. सो आता आम्ही आहोत घरी आणि आता आम्ही निघतोय. आणि ब्लॉग मस्त एंड पर्यंत बघत राहा. आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक करा. चलो. वाव, सनसेट मिळेल का रे? सनसेट भेटणार अजून टाइम, अजून 10 मिनिटात डुबायला. तशी आम्ही कुठे सारळला पोहोचलोय ना, मस्त नजारा वाटतोय. समुद्र पण खाली खाली म्हणजे ओटी लागलेली आहे आणि एकदम खाली खाली एकदम नजारा आता तुम्हाला दाखवतो. मस्त सूर्य येतोय डोळ्यावर, डोळे मस्त मस्त झाकमुक झाकमुक करतात. आणि आमचा माणूस बघा मागे राहिलाय, तो बोलतोय. आणि आमचा बोला काय एकदम फोटोसाठी आतुरलेला माणूस आमचा मागे बसलाय, तो बोलतोय लवकर चल लवकर चल. सनसेट गेला नाही पाहिजे. सनसेट जर गेला तर काय फायदा एवढ्या लांब येऊन. मग आता मी थोडासा प्रयत्न करतोय, ऍक्सिलेटर दाबायचा जोरात आणि पळतोय. बाबा एकदा फोटो, इम्पॉर्टंट फोटो आहे, दुसरं काय नाही. गेला सगळा उडत. 2 वर्षांनी आपण आलेलो आहोत गाडी घेतल्यापासून. मला तू बोललास मागाशी तेव्हा आठवलं की हे बोलले आपण जाऊ रील्स करायला, फोटो काढायला. ते आज आलोय आपण फॅमिली सोबत आलोय. फॅमिली, आमची फॅमिली उठली, आमची श्री उठला. ए बाबडी, अजून आम्ही फ्रेश नाही आहोत. धाव 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 धाव. फायनली मांडव्याला आम्ही पोहोचलो आहोत. आणि हा बघा काका बघा, हा काका कसा खेळतोय, श्रियांना घेऊन चालतोय. हा मुंबईचे टोक दाखवतोय, मुंबईचे टोक. मुंबई आले वा. मम आपण नंतर प्यायच्या. आता साहिल काका आम्हाला इकडे जाणार, इकडे आता आम्हाला पार्टी देणार आहे. थोड्या टाइमात आम्ही जाऊ. अरे तिकडे ना, इकडे चल. अरे काकाने हात लावला, मला आठवणच नाही. अरे वा, चला 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 चला. लॉन्च आताच आली मुंबईवरून. हे बघा सगळं साहित्य, सगळं काय 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 घेऊन चाललेली आहेत. आता 31 आलेला आहे ना, त्याच्यामुळे बुकिंग पण झालेली आहे ऑलरेडी. आणि अजून टाइम आहे थोडा. नेक्स्ट वीक मध्ये तर एवढी गर्दी असणार आहे. ही बघा आता ही नॉर्मली पब्लिक दिसते तुम्हाला. तिकीट काउंटर दाखव. हा इकडे आहे, ह्यांचं तिकीट काउंटर आहे. इकडे तिकीट काढून तुम्ही जाऊ शकता. आणि हा ATM आहे, पैसे नसतील तर इथून ATM मधून पैसे काढू शकता. आणि चल खाऊन जाऊया. आता पहिल्यांदा भूक लागले, 1-2 मिनिटांमध्ये आवरतो. कारण हा नंतर हा घेऊन जाणार आहे आम्हाला. वडापाव पार्टी. भूक लागली तर आम्ही वडापाव घेतले नॉर्मली, कारण नंतर जाऊ काहीतरी जाताना खाऊ. नाही बघा एवढी भूक लागली ना. हा बघा ह्याने पहिलाच घेतला वडापाव, छोटा आहे. आणि हा श्रियान बघा काकाला हाक मारतोय, काकाकडे बघतोय. भूक लागले, वडापाव खातोय. आता जातो सनसेट पॉइंट कडे. तर आता आम्ही चाललो, बोट लागली तिकडे. ही इथून एंट्री आहे. आपल्या सरळ जायचं, इकडे बोट लागते, इकडे लागते, तिकडे पलीकडे लागते, जिथे पाणी असेल तिथे. आपल्या स्पीड बोट आहे ना आपली. हा आमची स्पीड बोट आहे. आणि इथून डायरेक्ट गेटवे. चालले खरोखर नाही बाबा, फक्त बघायला आलं.
आणि तिकडे रोरो लागते. आणि रोरो ही बघा, इकडे ही रोरो लागते, आता नाहीये. तिथून गाड्या उतरतात. गाडी आमचा संबंध येतच नाही बिलकुल बोट्स मध्ये, कारण की आम्हाला पनवेलचा आणि गावचा काही हेच नाही जुळत. तर आता आम्ही मांडव्याला कधीच पोहोचलो. आम्ही टाइमपास करत बसलेलो आणि गेलो कुठे, पहिली सनसेट करायला. हे एवढं चांगला स्पॉट सोडून आम्ही गेलो जिथे लॉन्च लागतात तिथे, आणि तिथून पुन्हा इकडे आलो. आणि आता इथे फोटोशूट, तिथे भरपूर वेळ फोटोशूट केला आम्ही. कोणाचं आमचं नाही, आमच्या नवीन मेंबरचा. हा बघा पोच देतो. थांब मी आहे. हे घे माम घे. आणि हा बघा, आणि सनसेट बघा. तुम्हाला सनसेट पॉइंट दाखवतो. हा बघा, वाव, समुद्राचा आमचा सनसेट पॉइंट. 2 दाखवले, आजचा 3रा सनसेट पॉइंट. आणि ज्या रोरोसाठी गाड्या जातात त्या हा बघा इथून जातात. हा इथून रस्ता आहे. आणि आय लव्ह मांडवा, आय लव्ह मांडवा. हा बघा इकडे आहे. माहितीये का मांडव्याला, जेव्हा मी प्रेग्नेंट होती, मला 3रा-4था महिना होता, तेव्हा आम्ही रात्री बंटी सोबत आलेलो आपण. हा बंटी हा ब्लॉग बघितला. बंटी भाऊ मला फसवून गेले, भाऊंनी मला सोबत नाही नेला. आणि आमचा अचानक प्लॅन झाला, ते पण ते साहिल भाऊ बोलले म्हणून चला, म्हणून आम्ही आलो. आणि हा बघा, तो बघा कुठे चाललाय. अरे वा, एन्जॉय करतोय. तो काकाकडे, काका बोलतो. सो हा आमचा आहे मांडवा. इथे काय शूटिंग वगैरे काय झाली नव्हती अग्निपथची, ती शूटिंग दुसरीकडे होती. फक्त मांडवा म्हणून हा नाव दिला होता. सो पण मांडवा एकदम भारी आहे. अजून तुम्हाला दाखवतो. आपला मरीन ड्राईव्ह सारखं फील येणार आता. इकडे खाली तसंच एक मरीन ड्राईव्ह सारखं वाटतोय, तिथे पण दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही फोटोशूट करायला इथे आलो आणि आमचं अर्ध फोटोशूट झालं, अर्ध फोटोशूट नाही झालं, कारण सनसेट हा बघा डूबलाय, थोडासा नॉर्मली दिसतोय. आणि इकडे फोटोशूट म्हणजे मॅटर्निटी नाही, सॉरी प्री वेडिंग. ही बघा इकडे हे फोटोशूट चालू आहे. नक्की आम्हाला दिसत नाही, स्पॉट मस्त आहे इकडे, किंवा मॅटर्निटी काहीतरी चालू आहे. सो हा बघा, आमची रोरो आलेली आहे. हा आमचा म्हणजे मी बोललो ना मगाशी मरीन ड्राईव्ह नॉर्मली. सो मस्त आहे बघा. हा तिकडे टाकलेले आहेत नॉर्मली. हा बघा, आणि हा बघा इकडे मच्छी पकडण्यासाठी इकडे जाळ वगैरे टाकलेला आहे. मस्त मोठी मोठी मच्छी मिळते. आणि हा बघा, हा एरिया मस्त मांडवा. आणि हा बघा आमचा का आहे, काही फरक नाही पडत. श्रियान, तुम्ही काय पण करा, मी खेळतोय एकटा. सो मांडवा आज. सो आता रोरो पण आलेली आहे. ही बघा रोरो इकडे आलेली आहे, ही बघा. आणि यार आता तिथून गाड्या उतरणार आणि इथून निघून जाणार. अजून आपलं फोटोशूट बाकी आहे. मेन ह्यांचं झालंय काढून रील्स फोटो, आणि आमचं कधी काढणार आहेत काय माहिती. चला आता आपण काढूया. वाजलेत रात्रीचे 8:30 ना. हा, आणि फोटो काढून कंटाळलो, कारण आमचे झाले नाही, आमचे नाहीच काढले आम्ही. हो, यांचेच फोटो काढले. मायला फोटो मी एकटा काढत होतो दोघांचे, आणि हा माझ्याकडे एवढा त्रास दिला, मी थकलो अक्षरशः. आणि एवढा मोठा झालेला पोट, त्याच्यामध्ये मी पूर्ण गळून गेलो. आणि मस्त मजा आली आहे ना आपल्याला. जाम मजा आली. आम्हाला रिलॅक्स असं बसायला 10 मिनिट किंवा 5 मिनिट असं जमलंच नाही बिलकुल. फक्त फोटोच्या मागे होतो आम्ही. आणि मला काय रोरो पण बघायला मिळाली नाही. लाईव्ह रोरो मला बघायची होती, ती थोडीशीच बघितली वरतून. आणि आता भूक लागले आम्हाला. या भाऊंनी फसवला आम्हाला, तिथे कॅफेमध्ये नाही नेलं. नाही मोबाईल आणला नाही, त्याने कार्ड आणलेला आहे. आता बिल पण मलाच करायला लागणार आहे. स्वतः मी जेवतो आणि नंतर बोलतो. काही आता जेवलो, आणि लेटेस्ट एवढा झाला, व्हिडिओ पण ब्लर यायला लागली बघा. एवढा टाइम झाला, रात्र झाली पूर्ण. आणि 10 वाजायला आलेत. माझा इन्शुरन्स संपला होता, म्हणजे 21 तारखेला इन्शुरन्स संपतो. 8 दिवस अगोदर मी रिन्यू केला. तर माझा कोण एजंट, हा बघा इन्शुरन्स एजंट साईडलाच बसलाय. कृपया संपर्क साधा. हा, कोणाला जेवल्यानंतर बोलतोय आईस्क्रीम पाहिजे, कारण एजंटला मी पैसे नाही ना दिले. आईस्क्रीम पाहिजे, तर ठीक आहे चल आईस्क्रीम. नंतर बोलतोय मसाला पान पाहिजे, तर मसाला पान पण घेतला. आणि जेवायला बोलते हे पाहिजे ते पाहिजे. घे बाबा, एकदा तुझा काय तो कमिशन होता ना, तो त्याने पूर्ण काढून घेतला. एवढं मात्र आहे, प्युअर व्हेजिटेरियन आहे, नॉनव्हेज नाही. हा, पूर्ण सगळा व्हेज. मस्त भाजी खाल्ली त्याने. आणि आता माझे पण पैसे म्हणजे त्याने कव्हर करून घेतले एजंटचे, जो फ्री मध्ये होतो ते. अजून काय बाकी राहिले काय ना. आता बस, आता फक्त तो. हा, आता श्रेयनला फक्त त्याला सायकल घ्यायची बाकी राहिलेली आहे. तो सायकल घेणार आहे, नंतर घेईल. सो आज जास्त काय मजा नाही केली, आम्हाला टाइम नाही भेटला, कारण सनसेट जात होता, त्याच्यामुळे आम्ही फोटोच्या मागे होतो. का असं बघायला व्यवस्थित आम्हाला काय भेटलं नाही.
आणि मांडवा जेटीस ना बोलतात. मांडवा जेटी. हा, हे सर्वांनाच मोस्टली माहिती आहे. जे लोक आले बघा येतात ते त्यांना, जे लॉन्च नाही येतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. तर तरी पण आम्ही एक प्रॉपर पुन्हा कधी टाइम मिळेल तेव्हा आम्ही एक ब्लॉग मस्त असं बघू, टोटली आम्ही इन्फॉर्मेशन देऊ तिथे, लॉन्च वगैरे दाखवू. रोरो वगैरे मला बघायची आहे लाईव्ह रोरो, ती पण नाही मी बघितलेली आहे. सो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं. बाय एव्हरीवन. आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि गांधीजींचा चष्मा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. सो बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, शबा खैर, शुभरात्री.